नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यात नवीन राजकीय समीकरण। हसन मुश्रीफांच्या विरोधात संजय मंडलिक आणि समरजित घाडगे एकत्र येऊन शड्डू ठोकणार। वरील वेग मर्यादा 60 वरून 30 केली जाणार। खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांमधील लोड चेक केला जाणार। नवले ब्रिजवरील अपघातानंतर निर्णय, केंद्रीय मंत्री मोहोळ यांची माहिती। विरार चर्चगेट लोकलमध्ये मराठी हिंदी भाषा वाद, धक्का लागल्यामुळे प्रवाशांमध्ये बाचाबाची। किरकोळ वाद मराठी भाषेपर्यंत पोहोचला, व्हिडिओ व्हायरल। अभिनेता अशोक सराफ यांचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मान। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यामुळे बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफ यांच्याकडनं भाजपचं अभिनंदन। कलाकारांना भाजपविषयी काय वाटतं हे व्यक्त होतंय, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर निवेदिता सराफांच्या मिस्टरांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्या बोलल्या, वर्षा गायकवाड यांची टीका। खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ आणि मुरुम मिळणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टीची देखील मागणी। वीज बिल थकवल्यामुळे गोंदियाच्या 36 गावांचा पाणीपुरवठा 5 दिवसांपासून बंद। आमगाव आणि सालेकसा तालुक्यामध्ये महिनाभरातून 2 वेळा पाणीपुरवठा योजना बंद। 50,000 नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट।